हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे कटोरी ब्लाउजचे डायरेक्ट कपड्यावर कटिंग. तर ब्लाउजची साईज आहे 32 इंच. तर इथे बघा, मी आता कपडा पाठीमागचा भाग पहिले कटिंग करत आहे. तर इथे मी उंची घेतली आहे बघा 12.5 इंच. आणि इथे आता 32 साईज आहे, तर 32 साईजच्या नुसार इथे शोल्डर घेत आहे मी 5.25 इंच बघा. कारण की गळा मीडियम साईज आहे, जास्त डीपही नाही आणि छोटाही नाही. तर इथे मी 5.25 इंच शोल्डर घेतले आहे आणि आर्मोल सुद्धा 5.25 इंच घेतले आहे बघा. आता छातीचा चौथा भाग इथे 8 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी घेतले आहे एक्स्ट्राचे. आता पाठीमागच्या आर्मोलचा जो राऊंड आहे तो इथे 1 इंचावर द्यायचा आहे अशा प्रकारे. तर त्याला अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे थोडस एक लाईन एवढं आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे शोल्डरच्या वरच्या बाजूला. आणि फिटिंगच्या बाजूला बघा, इथे थोडस एक लाईन एवढं खाली करायचं आहे. आता गळ्याची रुंदी इथे 2.25 इंच घेतली आहे आणि खालच्या बाजूला जी तयार पट्टी आहे कमरेची ती 3.25 इंच आहे, तर मी 4 इंचावर मार्किंग केली आहे. आणि अशा प्रकारे गळ्याचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा 9 इंचाचा गळा येत आहे, म्हणजे गळ्याची आपली जी उंची आहे ती 9 इंचापर्यंत येत आहे. आता खालच्या बाजूला 2.5 इंच मार्किंग केले आहे गळ्याच्या रुंदीसाठी आणि इथे अशा प्रकारे गोल शेप देऊन घेतला आहे. आता इथे थोडासा आतमधून शेप दिला आहे मी. आता इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 7 इंच आणि शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा, आता हे आपलं पाठीमागचा भाग झालेला आहे. तर आता इथे आपण हा भाग कटिंग करून घेतला आहे आणि याच भागावरून आता आपल्याला समोरच्या भागाचे सुद्धा कटिंग करायचे आहे. तर इथे काय केलं आहे मी, जो पाठीमागचा भाग आहे तो इथे ठेवून घेतला आहे अशा प्रकारे. आणि जसं आहे तसंच पहिले मार्किंग करून घेतलं आहे. आता इथे खालच्या बाजूला एक्स्ट्राचा कपडा आहे, वरच्या बाजूला सुद्धा एक्स्ट्राचा कपडा ठेवला आहे. तर समोरच्या गळ्याची लांबी इथे 6 इंच आहे बघा. आणि गळ्याची जी रुंदी आहे ती 2.5 इंच घेतली आहे खालच्या बाजूला आणि असा गळ्याचा शेप देऊन घेतला आहे गोल. आता इथे 1 इंच वर आपल्याला कटोरीच्या मार्किंग साठी मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आर्मोलचा जो राऊंड आहे तो आतल्या बाजूला अर्धा इंच आतमधून शेप देऊन घ्यायचा आहे समोरच्या भागाला अशा प्रकारे. आता इथे क्रॉस पट्टी बघून घ्यायची आपल्याला किती आहे आणि जी आपली कटोरीचा भाग आहे तो पण बघून घ्यायचा आहे. तर इथे बघा, आता 2.25 इंच मी फिटिंगच्या बाजूला क्रॉस पट्टीचं माप टाकलं आहे. आता इथे सुद्धा पहिले 2.25 इंच टाकलं आणि नंतर 1 इंच वर मार्किंग करून घेतलंय. आता त्या अगोदर काय करायचं, इथे पाठीमागच्या भागाला आपण टक्ससाठी मार्जिन घेतलं होतं ते इथे कमी करून घ्यायचं आहे आणि असा क्रॉस पट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता इथे कटोरीचं जे मार्किंग आहे ते 5.25 इंच घेत आहे मी या प्रकारे आणि असा कटोरीचा शेप देऊन घेत आहे बघा. तर खूप सोप्या पद्धतीने आपले हे ब्लाऊज कटिंग होते आणि शिवल्यानंतर ब्लाऊज सुद्धा व्यवस्थित आपला खूप छान बसतो. आता इथे जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे कट करायचं आहे. कमी करायचं नाही, जास्तही करायचं नाही, बरोबर मार्किंग वर कट करायचं आहे. तर इथे सर्व कट करून घेत आहे मी भाग. आता काय करायचं आपल्याला, हा साधा ब्लाऊज आहे तर इथे आपल्याला क्रॉस पट्टी डबल मध्ये पाहिजे आहे. तर इथे काय करायचं आहे, ते क्रॉस पट्टी आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. म्हणजे आता हे 4 भाग मध्ये क्रॉस पट्टी होणार आपली. आणि इथे जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि थोडस आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी एक्स्ट्राचं घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर इथे आपली डबल मध्ये क्रॉस पट्टी सुद्धा तयार झालेली आहे बघा. आता आपल्याला कटोरीचा भाग वाढवून घ्यायचा आहे. ते इथे थोडासा शेप बाहेरून गेला होता तो तुम्ही कट करून घेताय बघा अशा प्रकारे. आपल्याला व्यवस्थित बघून कट करायचा आहे. आता इथे काय करत आहे मी, 1/2 इंच खालच्या बाजूला इथे कट करून टाकत आहे, जेणेकरून आपल्या कटोरीच्या साईड पार्टला जो रिंकल्स येतात ना तर ते येणार नाहीत अशा प्रकारे. इथे मी 1/2 इंच कमी केले. आता इथे बाहीचं कटिंग करायचंय बघा.
तर बाहीचं कटिंग करण्यासाठी छातीचा चौथा भाग वापरायचा आहे. बाही लहान असो की मोठी असो, घडीसाठी छातीचा चौथा भागच वापरायचा आहे. आता इथे बाहीची उंची मोजून घेत आहे तर बघा 4 इंच येत आहे. आणि जी बाहीचा दंडगेर आहे तर ती इथे बघा किती येत आहे, 5 इंच येत आहे. तर इथे बघा आता 4 इंच येत आहे तर मी 5.5 इंचावर मार्किंग केले आहे, म्हणजे 1.5 इंच एक्स्ट्राचं घेतलं आहे. सिंपल ब्लाउज आहे तर. आणि बाहीची जी कॅप हाईट आहे ती इथे मी 3 इंचावर टाकली आहे. अशा प्रकारे जिथं कॅप हाईटचं मार्किंग केलं आहे तिथून 2 इंच आतमध्ये घेतले आहे आणि अशा प्रकारे बाहीचा शेप दिला आहे. आता मी इथे दंडगेर विसरले पुन्हा किती होतात, तिथे परत मोजून घेतला आहे, 5 इंच आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता काय करायचं, समोरच्या भागाला शेप देण्यासाठी 2 भाग आपले उचलून घ्यायचे आणि मागे ठेवायचे अशा प्रकारे 1 इंचावर. आणि जो पण साईडला जो आपला शेप तयार होतो तो इथे कट करून घ्यायचा आहे. मार्किंग करून ठेवायचं आहे की समोरचा भाग आहे म्हणून. अशा प्रकारे तर बघू शकता इथे खूप चांगल्या पद्धतीने बाही कटिंग झालेली आहे आपली. आता इथे आपल्याला कटोरीचं भाग ठेवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर आता इथे काय करायचं आहे, जो आपला खालचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित तिरकस मध्ये ठेवायचा आहे, म्हणजे पूर्ण चारी बाजूने तो तिरकस मध्ये आला पाहिजे, त्यानेच कटोरी आपली एकदम व्यवस्थित बसेल. आता जसा आहे तसं इथे पहिले मार्किंग करून घ्यायचा आहे हा भाग, आणि नंतर आपल्याला साईडनं वाढवून घ्यायचा आहे. आता 32 साईज आहे तर मी इथे फक्त 1-1 इंच वाढवत आहे साईडला, कारण छातीचा भाग कमी आहे तर इथे जो आपण मधात टक्स मारणार आहे तो कमी घेणार आहे. तर इथे मी दोन्ही बाजूने 1-1 इंच वाढवला आहे. आणि कटोरीचा जो सेंटर भाग आहे तिथे मार्किंग केलं. खालच्या बाजूला मात्र इथे बघा 1.5 इंच वाढवलेला आहे. आता इथे काय करायचं, जर तुमचा कटोरीचा भाग वर चढत असेल तर तुम्ही इथे खालच्या बाजूला अधिक 2 इंचापर्यंत वाढवू शकता. आणि जर कटोरी तुमची चपटी होत असेल किंवा कटोरी व्यवस्थित बसत नसेल तर इथे काय करायचं आहे, कटोरीला झोल वगैरे येत असेल तर इथे 1 इंच ते 1.25 इंच ते 1.5 इंचापर्यंतच घ्यायचं आहे. तसं ते छातीच्या भागाहूनच बदलत राहतो आपला टक्स. तर इथे मी 32 साईज साठी बघा खालच्या बाजूला 1.5 इंच वाढवलाय आणि दोन्ही बाजूने 1-1 इंच वाढवला आहे. तर अशा प्रकारे बघा हे कटोरी ब्लाउजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.